शरद पवारांची तब्येत बिघडली आहे, त्यांना पुण्याच्या रुबी हॉल क्लिनिकमध्ये आणण्यात आले। त्यांच्यावरती उपचार आता तिथे केले जात आहेत। पवारांचे मित्र विठ्ठल मणियार रुग्णालयात दाखल झालेत। त्यांच्यासह आमदार रोहित पवार तसंच सदानंद सुळे, सुप्रिया सुळे हे देखील तिथे उपस्थित आहेत। सध्या रुबी हॉल क्लिनिक रुग्णालयामध्ये पवारांवर उपचार केले जात आहेत। या बातमीपत्रात इतकंच। ताज्या बातम्यांचा ओघ असा सुरू राहील। पाहत राहा एनडीटीव्ही मराठी। हे आहे एनडीटीव्ही आणि आपण पाहत आहात एनडीटीव्ही मराठी। पवार साहेबांच्या तब्येतीबद्दल आता आम्ही सर्वजण रुबी हॉल या हॉस्पिटलमध्ये त्या ठिकाणी आहे आणि तिथले तज्ज्ञ डॉक्टर अभिजित लोढा हे आपल्या सर्वांना आदरणीय पवार साहेबांच्या आरोग्याच्या स्थितीबद्दल त्या ठिकाणी मार्गदर्शन करतील। नमस्कार, माझं नाव डॉक्टर अभिजित लोढा आहे। मी पवार साहेबांना बघतो आहे। थोडंसं फिजिकल एक्झर्शन झाल्यामुळे छातीत कफ झालेला आहे, म्हणजे छातीत थोडंसं कंजेशन आहे आणि आम्ही योग्य त्या तपासण्या पाठवलेल्या आहेत आणि ट्रीटमेंट चालू आहे। आत्ता कंडिशन एकदम स्टेबल आहे आणि तपासणी आल्यावरतीच आम्हाला जे काही त्याच्यात बदल करायचा असेल ते बदल करू। आत्ता तपासणीचे रिपोर्ट आल्याशिवाय आम्ही आत्ता काही सांगू शकत नाही। आत्ता कंडिशन स्टेबल आहे आणि तपासणीचे रिपोर्ट आल्यावरतीच आम्ही पुढची ट्रीटमेंट काय बदल करायचं असेल ते ठरवू। आता वायटल्स थोडंसं मी सांगितलं फिजिकल एक्झर्शन असल्यामुळे थोडंसं कंजेशन झालेलं आहे आणि आत्ता सगळे वायटल पॅरामीटर्स सगळे स्टेबल आहेत। काळजी करण्यासारखं काही आत्ता तरी काही नाही। आणि पवार साहेब आत्ता रूममध्ये आहेत, ICU मध्ये नाही आहेत। See, because of physical exertion, there was some congestion in the chest. We have sent the appropriate investigations and started the appropriate treatment. The further modifications in the treatment will be decided once we get the investigation reports. Is he admitted to? He is admitted to a private room, and at the moment all the vital parameters are stable. What are the vital parameters? By vital parameters you mean the oxygen level, the blood pressure, the saturation, everything has been normal. See, it is because of physical exertion 2-3 दिवसापासून त्रास असेल। सरांच्या 2-3 दिवसापासून त्रास आहे। नाही बोलतायत सर, बोलतायत। 2-3 तासात आपल्याला रिपोर्ट मिळेल। नाही असं तर मला माहित नाही काही। इन्व्हेस्टिगेशनचे रिपोर्ट आल्यावरतीच आपल्याला कळेल। मी सर्व कार्यकर्त्यांना विनंती करतो, आपण अजिबात हॉस्पिटलला येऊ नका, कारण हॉस्पिटलमध्ये इतरही सर्व पेशंट आहेत आणि आत्ताच जसं डॉक्टरांनी सांगितलं की पवार साहेबांची तब्येत आता नॉर्मल आहे। ICUमध्ये पवार साहेब नाही आहेत, एका प्रायव्हेट रूममध्ये आहेत। आत्ताच त्यांच्याशी मी स्वतः चर्चा करून आलेलो आहे, त्यामुळे कुठेही काही घाबरण्यासारखं, टेन्शन घेण्यासारखं अजिबात नाही। गेल्या 12-13 दिवसामध्ये फिजिकल स्ट्रेस म्हणजे तुम्ही बघितलं असेल, पवारसाहेब स्वतः बऱ्याच ठिकाणी जात होते, लोकांना भेटत होते, त्याच्यामुळे थोडासा स्ट्रेस आला आहे आणि आपण ज्याला कंजेशन म्हणतो म्हणजे कफ हा थोडासा काही प्रमाणात तिथं झालेला आहे। आत्ता पुढच्या काही वेळामध्ये रिपोर्ट्स येतील। माझ्या अंदाजाने इथंच 1-2 दिवस ठेवलं जाईल आणि गाडीलीच त्यांच्या प्रायव्हेट गाडीली मुंबईला साहेबांना त्या ठिकाणी नेलं जाईल। त्यामुळे कृपा करून इतर पेशंटच्या हितासाठी इथं कुणीही गर्दी करू नये। पवार साहेबांना कोणालाही त्या ठिकाणी भेटता येणार नाही, कारण का इथल्या हॉस्पिटलचा प्रोटोकॉल हा योग्य पद्धतीने फॉलो केला पाहिजे असं सुप्रियाताईंचं आणि आमच्या सर्वांचंच त्या ठिकाणी मत आहे। दादा हिंदी में बताइए, दादा हिंदी में बताइए, पवार साहब की अभी तबीयत कैसी है? देखो, पवार साहब की तबीयत अभी बहुत अच्छी है।
उनके टेस्ट वहाँ पे किए गए हैं, उनको कहाँ पे भी आईसीयू में नहीं रखा गया, उनको प्राइवेट रूम में वहाँ पे रखा गया है। कोई भी सपोर्ट वहाँ पे उनको अभी नहीं लग रहा। जब भी रिपोर्ट आएगा उसके बाद डिसाइड किया जाएगा कि उनको पूना में रखा जाएगा या मुंबई में रखा जाएगा। प्राइवेट व्हीकल से पवार साहब यहाँ पे आए हैं और सब कुछ नॉर्मल है। सब कार्यकर्ता को मैं विनती करता हूँ कि यहाँ पे जो हॉस्पिटल है बहुत अदर पेशेंट्स यहाँ पे है, उनको तकलीफ़ न हो, इसीलिए कोई भी यहाँ पे मत आए। और कंटिन्यूसली टाइम इंटरवल के बाद मैं खुद या सुप्रिया ताई या डॉक्टर कार्यकर्ता हो या तमाम महाराष्ट्र के लोग हो, उनको अपडेट देते जाएंगे। थैंक यू। त्यामुळे रोहित पवार यांनी स्पष्ट केलंय, कार्यकर्त्यांना आवाहन केलंय प्रामुख्यानं की कोणीही इथे येऊन गर्दी करू नका, रुग्णालयात 2 तासात रिपोर्ट येतील, त्यानंतर शरद पवार यांच्यावर बाकीची ट्रीटमेंट करण्यात येईल, ते पूर्णपणे नॉर्मल आहेत, आयसीयू मध्ये नाहीत, ते बोलू शकतात स्वतः कार्यकर्त्यांशी किंवा नातेवाईकांशी। स्वतः रोहित पवार यांनी त्यांच्याशी बातचीत केली, पण त्यांना थोडीशी विश्रांतीची गरज आहे आणि ज्या काही अत्यावश्यक चाचण्या आहेत त्या सगळ्या केल्यानंतर कदाचित काही दिवसात शरद पवार यांना घरी सोडण्यात येईल। पण आपण पुन्हा एकदा ऐकूयात इथल्या रुग्णालयाच्या डॉक्टरनी, ज्यांनी शरद पवार यांची प्राथमिक तपासणी केली, त्यांनी काय म्हटलंय। थोडंसं फिजिकल एक्झर्शन झाल्यामुळे छातीत कफ झालेला आहे, म्हणजे छातीत थोडंसं कंजेशन आहे आणि आम्ही योग्य त्या तपासण्या पाठवलेल्या आहेत आणि ट्रीटमेंट चालू आहे। आत्ता कंडिशन एकदम स्टेबल आहे आणि तपासणी आल्यावरतीच आम्हाला जे काही त्याच्यात बदल करायचा असेल ते बदल करू आणि तपासणीचे रिपोर्ट आल्यावरतीच आम्ही पुढची ट्रीटमेंट काय बदल करायचं असेल ते ठरवू। आता वायटल्स कोणत्या तपासण्या केल्या? थोडंसं मी सांगितलं फिजिकल एक्झर्शन असल्यामुळे थोडंसं कंजेशन झालेलं आहे आणि आत्ता सगळे व्हायटल पॅरामीटर्स सगळे स्टेबल आहेत। काळजी करण्यासारखं काही आत्ता तरी काही नाही आणि ते आणि पवार साहेब आत्ता रूममध्ये आहेत, आयसीयू मध्ये नाही आहेत। त्यामुळे शरद पवार यांची तब्येत एकदम सामान्य आहे, चिंतेची कोणतीही गोष्ट नाही, असं रोहित पवार आणि डॉक्टरांनी स्वतः स्पष्ट केलंय।